Good morning, student. Now we will see about the chapter 10, that is human health and diseases. So according to WHO, that is World Health Organization, what is health? So health is defined as the state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease. सो नॉट मियरली या शब्दाचा अर्थ होतो फक्त एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नाही म्हणजे ती व्यक्ती हेल्दी आहे असं आपण म्हणू शकत नाही, असा थोडक्यात या डेफिनेशनचा अर्थ होतो. या ठिकाणी बघा, हेल्थ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल. फिजिकल म्हणताना शारीरिक असा अर्थ होतो, शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आहे किंवा भावनिक आहे, आणि सोशल म्हणजे सामाजिक आहे. सगळ्या दृष्टीने ती व्यक्ती योग्य असं वर्तन करत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला आपण हेल्थ आहे असं म्हणू शकतो. ओके, सो टू अचीव गुड हेल्थ इट इज नेसेसरी दॅट वी हॅव. आता आपल्याला काय काय असायला हवं? हायजेनिक बॅलन्स्ड डाएट. वन शूड हॅव हायजेनिक बॅलन्स्ड डाएट. हायजेनिक म्हणजे स्वच्छतेने बनवलेलं असं आहे, आणि बॅलन्स डाएट म्हणताना आपण ज्याला संतुलित आहार म्हणतो, की ज्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स आहे ना, या सगळ्यांचं योग्य ते त्या ठिकाणी प्रमाण असते, त्या डाएटला आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. सेकंड पॉईंट इज क्लीन ड्रिंकिंग वॉटर. स्वच्छ असं पिण्याचं पाणी असावं. तुम्हाला माहिती आहे की बहुतेक आजार जे आहे ते कंटॅमिनेटेड वॉटर किंवा कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड एअर यामुळे होत असतात. म्हणून स्वच्छ असं अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि पिण्याचं पाणी हे सुद्धा स्वच्छ त्या ठिकाणी असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन. वैयक्तिक स्वच्छता, त्याचप्रमाणे आपण ज्या समाजात राहतो तो सगळा भाग हा सुद्धा स्वच्छ असला पाहिजे. आपलं आजूबाजूचं वातावरण हे सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. फोर्थ पॉईंट इज रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. तर आपल्या नित्य जीवनामध्ये एक्सरसाइजला खूप महत्त्व आहे. थोडासा आपण व्यायाम केला पाहिजे. शारीरिक दृष्टीने सबल राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आपल्याला पडते. फिफ्थ पॉईंट इज नॉलेज अबाउट डिसीजेस अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी. वेगवेगळे आजार जे मानवाला होत असतात त्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. थोडक्यात काय तर व्हॉट आर द कॉझेटिव्ह एजंट्स ऑफ द डिसीजेस. आपल्याला जे आजार होतात त्याची कारणं काय आहेत है ना. अबाउट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वी मस्ट नो है ना, अँड हाऊ द ट्रान्समिशन ऑफ द डिसीज टेक्स प्लेस. सो ऑल दिस नॉलेज अबाउट द डिसीज, वन मस्ट हॅव दॅट नॉलेज. सिक्स्थ पॉईंट इज प्रॉपर डिस्पोजल ऑफ द वेस्ट. तर जे काही वेस्ट मटेरियल आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं त्याचं योग्य अशी विल्हेवाट त्या ठिकाणी लावली गेली पाहिजे. आणि सातवा मुद्दा आहे कंट्रोल ऑफ द व्हेक्टर्स. व्हेक्टर्स म्हणजे वाहक आहेत. आपल्याला जे आजार होतात की नाही त्या आजार ट्रान्समिशन करणारे किंवा त्या आजाराचं प्रसार करणारे जे काही व्हेक्टर्स असतात त्यांच्यावर आपण कंट्रोल केलं पाहिजे. उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतो की मलेरिया हा डिसीज आहे, तर मलेरियाचा जो व्हेक्टर आहे तुम्हाला ते मॉस्किटो आहे, ज्याला आपण फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो म्हणतो, त्या मॉस्किटोमुळे हा आजार काय होत असतो, पसरत असतो. नाव नेक्स्ट आर्टिकल. देर आर सम टर्म्स वी मस्ट नो व्हाईल स्टडिंग दिस चॅप्टर. द फर्स्ट पॉईंट इज व्हॉट इज इम्युन सिस्टीम. So the system which protect us from various infectious agents is called as immune system. आपली जी प्रतिकार क्षमता आहे जी आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजार निर्माण करणाऱ्या जे बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, काही फंगल मेंबर्स असतात किंवा प्रोटोझोन्स असतात त्यांच्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करणारी जी संस्था आहे त्याला आपण इम्युन सिस्टीम असं म्हणतो. ओके, नाउ व्हॉट इज इम्युनिटी? ॲक्च्युली इम्युनिटी इट इज अ रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे आपल्यामध्ये ती इम्युनिटी आहे. सो इट इज द रेझिस्टन्स एक्झिबिटेड बाय द होस्ट टुवर्ड्स द इंजुरी कॉज्ड बाय द पॅथोजन्स अँड देअर प्रोडक्ट्स. तर पॅथोजन्स ज्याला आपण रोगजंतू म्हणतो किंवा डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, तर त्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी इजा होत असते किंवा जे काही दुखापत होते तर त्या सर्वांच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची जी क्षमता आपल्यामध्ये असते तिलाच काय म्हणायचं,
इम्युनिटी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. एडवर्ड जेनर हा शास्त्रज्ञ आहे. एडवर्ड जेनर डेव्हलप्ड वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स व्हायरस. स्मॉल पॉक्स माहिती आहे, देवीचा आजार आपण म्हणतो. तर एडवर्ड जेनरने सर्वात प्रथम पहिली लस जी आहे ती निर्माण केली होती. कोणत्या व्हायरसच्या अगेन्स्ट, कोणत्या व्हायरसवर अटॅक करण्यासाठी, तर तो आहे स्मॉल पॉक्स व्हायरस. ओके स्टुडंट. नाव थर्ड term is what is immunology. See here student, actually immunology, it is a branch of science which deals with immune system, immune response to the foreign substances. या ठिकाणी लॉजी तुम्हाला माहिती, लॉगस हा जो शब्द आहे ग्रीक वर्ड आहे जो स्टडीसाठी वापरला तो. लॉगस या शब्दाचा अर्थ स्टडी असा होतो. सो इम्युनॉलॉजी ॲक्च्युली इट इज अ स्टडी है ना. इट इज स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, इम्युन रिस्पॉन्स टू द फॉरेन सबस्टन्सेस. या ठिकाणी बघा, फॉरेन सबस्टन्सेस म्हणताना जो आपल्या शरीराचा भाग नाही त्याला आपण फॉरेन सबस्टन्स म्हणणार. तर या ठिकाणी सेल्फ आणि नॉन सेल्फ आपण म्हणतो. सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरात असणारे, मग ते पेशी असेल किंवा कोणताही सबस्टन्स असेल. आणि फॉरेन सबस्टन्समध्ये मग या ठिकाणी जे आपल्या शरीराचा भाग नाही ज्याला आपण नॉन सेल्फ असं म्हणतो. मग त्यात बॅक्टेरिया, व्हायरसेस आले, सगळे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आले किंवा त्यांनी निर्माण केलेले प्रॉडक्ट्स आले किंवा काही टॉक्झिक सबस्टन्सेस आले की जे त्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आपल्या शरीरात निर्माण होत असतात. त्या सगळ्यांना आपण फॉरेन सबस्टन्सेस असं या ठिकाणी म्हणतो. तर या सगळ्यांचा अभ्यास इम्युनॉलॉजी या सायन्समध्ये केला जातो. ॲक्च्युली इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. ओके स्टुडंट. द नेक्स्ट टर्म इज व्हॉट इज अँटीजन. या ठिकाणी बघा, एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग द बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड अँड अँटीजन. आता या ठिकाणी बघा, अँटीजन थोडक्यात रोगजंतू असा याचा मराठीमध्ये साधा सोपा अर्थ आहे. तर अँटीजन कोण आहे? इट इज एनी फॉरेन सबस्टन्स की जो आपल्या शरीराचा भाग नाही. इन्व्हेडिंग या शब्दाचा अर्थ होतो की आपल्या शरीरामध्ये शिरकाव करणारा असा. तो जे काही बाहेरचा सबस्टन्स आहे जो आपल्या शरीराचा भाग नाही तो आपल्या शरीरामध्ये इन्व्हेड होतो, शिरकाव करतो आणि आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी स्टिम्युलेट होते, उत्तेजित होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या फॉरेन सबस्टन्सच्या विरुद्ध आपलं शरीर लढण्यासाठी तयार होतं. वेगवेगळ्या प्रकारे अँटीबॉडीज तयार करून किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारे आपलं शरीर त्याचा प्रतिकार करतं आणि तो जो फॉरेन सबस्टन्स आहे त्यालाच आपण अँटीजन असं या ठिकाणी म्हणत असतो. ओके स्टुडंट. नाव विल सी द नेक्स्ट टर्म दॅट इज अबाउट द अँटीबॉडीज ऑर अँटीजन्स. सी स्टुडंट, द अँटीबॉडीज इन शॉर्ट रिटन ॲज ABS. त्या ठिकाणी these are antibodies. Okay, the protective chemicals produced by the immune cells in response to antigens, they are called as antibodies. See here, actually why the antibodies are called as chemicals? Actually antibodies, these are the glycoproteins in nature. The glyco it stands for, you can say, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स. तो कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्सपासून ते बनलेले केमिकल्स आहेत है ना, म्हणून त्यांना केमिकल्स म्हटलेलं आहे. आणि ते आपल्या शरीराचा बचाव करतात म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह केमिकल्स असं म्हटलेलं. ओके. सो दीज आर द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय द इम्युन सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन्स. आपल्या शरीरामध्ये जेव्हा अँटीजन्स इन्व्हेड होतात त्याच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी आपलं शरीर जे केमिकल्स बनवतं त्याला अँटीबॉडीज असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके स्टुडंट. नाव विल सी अबाउट द टाइप्स ऑफ इम्युनिटी. सी हिअर स्टुडंट, मेनली देर आर 2 टाइप्स ऑफ द इम्युनिटीज. First one is innate immunity. It is also called as inborn immunity. The second one is acquired immunity or adaptive immunity. See here student, इन्नेट इम्युनिटी जी जन्मतःच आपल्याला मिळालेली असते तिला जन्मजात आपण प्रतिकार क्षमता असं म्हणू शकतो. आणि इट इज प्रेझेंट सिन्स फ्रॉम बर्थ. जन्म झाल्यापासूनच ती प्रतिकार क्षमता आपल्या शरीरामध्ये असते. ओके. नाव इट इज द रेझिस्टन्स to the infections by the virtue of his or her genetic makeup.
आपला जो जेनेटिक मेकअप आहे, म्हणजे थोडक्यात जी हेरिडिटी आहे, जी आपल्याला आई वडिलांकडून मिळालेली असते, त्या हेरिडिटीमुळे त्या व्हर्च्यू या शब्दाचा अर्थ आहे इन शॉर्ट कॅरेक्टर असं होतं, त्याच्यामुळे जी प्रतिकारक्षमता आपल्याला मिळालेली आहे तिला आपण इन्नेट इम्युनिटी असं या ठिकाणी म्हणू शकतो. सो इट इज द नॅचरल ऑर इनबॉर्न डिफेन्स सिस्टीम ऑफ द बॉडी. नॅचरल आहे, नैसर्गिक अशी ती प्रतिकारक्षमता आपल्याला मिळालेली असते. इट इज इनबॉर्न आहे, तुम्हाला मी सांगितलं जन्मापासूनच ती आहे म्हणून तिला जन्मजात असं म्हटलेलं आहे. डिफेन्स सिस्टीम आहे, आपल्या शरीराचा बचाव करणारी अशी ती सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असते. इट डू नॉट रिक्वायर एनी प्रायर कॉन्टॅक्ट विथ द मायक्रो ऑर्गॅनिझम. तर इन्नेट इम्युनिटी जी आहे ना, त्या इम्युनिटीसाठी आपल्या शरीराचा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमशी आधी संपर्क आलाच पाहिजे अशी त्या ठिकाणी कोणतीही अट नाही. सो हिअर वी डू नॉट रिक्वायर एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्स विथ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा सामना जरी आपल्या शरीराने कधीही केलेला नसला तरीही ती प्रतिकारक्षमता आपल्या शरीरामध्ये असते. ओके, ना इट इज नॉन स्पेसिफिक ऑर स्पेसिफिक. ती नॉन स्पेसिफिक असू शकते किंवा स्पेसिफिक असू शकते. तर स्पेसिफिक केव्हा म्हणणार आपण, व्हेन अ पर्टिक्युलर पॅथोजन इज कन्सर्न. एकाच पॅथोजनची जर आपण विचार केला तर त्याला आपण त्याच्या विरुद्ध कार्य करणारी ती स्पेसिफिक इम्युनिटी असं आपण म्हणू शकतो. ओके, नाव इन्नेट इम्युनिटी कंप्रायजेस व्हॅरियस टाईप्स ऑफ बॅरियर. आता ही जी इन्नेट इम्युनिटी जी प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून मिळालेली असते ती कोणकोणत्या बॅरियर्सच्या साह्याने ती ॲक्शन करत असते, तर त्या ठिकाणी बॅरियर्स दिलेले आहेत. दीज बॅरियर्स प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द फॉरेन एजंट्स इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे फॉरेन एजंट्स प्रवेश करतात त्यांना मज्जाव करण्यासाठी हे बॅरियर या शब्दाचा अर्थ अडथळे असा होतो आहे ना. तर या अडथळ्यांमुळे ही सिस्टीम जी आहे ती कार्य करत असते. या ठिकाणी बघा 5 बॅरियर्स या ठिकाणी इन्नेट सिस्टीमची तुम्हाला दिसत आहेत. पहिला जो आहे तो आहे इपिथेलियल सरफेस आहे ना. तर इपिथेलियल सरफेस तुम्हाला इपी म्हणजे अबोव असणारा. तर आपली जी स्किन आहे, स्किनमध्ये असणारे म्युकस ग्लँड्स वगैरे आहे त्याच्यामुळे निर्माण होणारे म्युकस कव्हरिंग आहे, ही इपिथेलियल सरफेसमध्ये आली. दुसरा बॅरियर आहे अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस प्रेझेंट इन द ब्लड अँड द टिश्यूज. आता अँटी म्हणजे विरुद्ध, मायक्रोबियल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरुद्ध कार्य करणारे पदार्थ आहे ना. तर 30 डिफरंट टाईप्स ऑफ द सिरम प्रोटीन्स दे आर प्रेझेंट इन द ब्लड अँड इन द टिश्यूज. सो दीज आर कॉल्ड ॲज अँटी मायक्रोबियल किंवा अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस. थर्ड बॅरियर इज सेल्युलार फॅक्टर्स. सेल्युलर म्हणजे सेल शब्द आलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल की सेलच्या साह्याने या ठिकाणी इम्युनिटी जी आहे ती रेजिस्टन्स करते. या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या प्रकारचे सेल्स आपल्या ब्लडमध्ये असतात, मायक्रोफेजेस, मॅक्रोफेजेस आणि नॅचरल किलर सेल किंवा त्याला लिम्फोसाइट्स आपण म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 सेलच्या साह्याने ती प्रतिकारक्षमता आपल्या शरीरात अस्तित्वात असते. मायक्रोफेजेस, मॅक्रोफेजेस हे अमिबाइड सेल्स आहेत. WBCचे ते प्रकार आहेत, व्हाईट ब्लड सेल म्हणतो आपण त्याला. तर अमिबासारखा त्यांचा इरेग्युलर शेप आहे आणि बाय इनगल्फिंग द फॉरेन बॉडीज दिस cellular factors works. Fourth point is fever, it is an increase in body temperature. And the fifth barrier is the acute phase proteins, in short APPS है ना. तर APPS याचा लॉंग फॉर्म जो आहे acute phase protein. तर हे 5 बॅरियर्सच्या सहाय्याने आपली इन्नेट इम्युनिटी कार्य करत असते. पहिलं आपण बघूया इन डिटेल. इपिथेलियल सरफेस आहे, त्याच्यामध्ये बघा स्किन अँड म्युकस. तर म्युकस कव्हरिंग जी आपल्या स्किनवर असते तिच्या साह्याने. सो दीज 2 पार्ट्स प्रोटेक्ट द बॉडी अगेन्स्ट द इन्व्हेजन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. पुन्हा इन्व्हेजन म्हणजे शरीरात प्रवेश करणे. जे काही रोगजंतू आपल्या शरीरात प्रवेश करत असतात त्यांच्यापासून शरीराला प्रोटेक्ट करण्याचं, संरक्षण करण्याचं काम आपली त्वचा आणि जी म्युकस कव्हरिंग आहे त्वचेवर ती करत असते. स्किन पजेस बॅक्टेरिसायडल. आता या ठिकाणी ना बॅक्टेरिया हा बॅक्टेरियासाठी आलेला आहे. सायडल शब्द दिसतो बघा, CIDL. तर सायडल म्हणजे किलर असा होतो, बॅक्टेरियाला मारणारा है ना. तर असा गुणधर्म आपल्या त्वचेमध्ये असतो, म्हणून स्किन पजेसेस बॅक्टेरिसायडल ॲक्टिव्हिटी. अँड ड्यू टू द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट इन ड्राईंग स्वेट. स्वेट म्हणजे घाम आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला घाम येतो म्हणजे ते घामामध्ये सॉल्ट असतात
तर त्या सॉल्टमुळे बॅक्टेरिया जो आहे तो किल केला जातो है ना. तर हे प्रोटेक्शन आहे आपल्या शरीराचं, नैसर्गिक प्रोटेक्शन आहे, त्याला इन्नेट इम्युनिटी म्हटलेलं आहे. दुसरं आपल्या त्वचेमध्ये स्वेट ग्लँडच्या सोबतच सिबॅसियस ग्लँड्स असतात पहा. तर ज्या ऑइली सिक्रेशन करणाऱ्या ग्रंथी आपल्या त्वचेमध्ये असतात, तर त्याचं जे सिक्रेशन असतं त्याला सिबम असं म्हटलं आहे. तर सिबम आपल्या त्वचेवर जे आहे ते पसरलेलं असतं, ऑइली सिक्रेशन, म्हणजे त्वचा आपली थोडी ओलसर राहते. तर हे जे सिबॅसियस सिक्रेशन आहे ना, दीज सिक्रेशन्स विच आर ऑइली दे हॅव ऑल्सो बॅक्टेरिसायडल अँड फंगिसायडल प्रॉपर्टीज. आता बघा, बॅक्टेरिसायडल म्हणजे तो जो सिबम आहे ऑइली सिक्रेशन, हा बॅक्टेरियाला तर मारणारा आहेच, त्याचबरोबर फंगिसायडल म्हणजे जी बुरशी आहे, आपल्या त्वचेला बुरशीचा इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर त्याला मारण्याची क्षमता या सिबममध्ये आहे. ओके स्टुडंट, सो दिस इज अवर द फर्स्ट बॅरियर ऑफ इन्नेट इम्युनिटी दॅट इज कॉल्ड ॲज इपिथेलियल सरफेस. नाव वी विल से द नेक्स्ट, सी हियर, द म्युकोसा ऑफ द रिस्पायरेटरी ट्रॅक्ट है ना. आता म्युकोसा लाइनिंग असते आपल्या रिस्पिरेटरी ट्रॅक्ट, ज्याला आपण श्वसन मार्ग म्हणतो की नाही, त्या श्वसन मार्गामध्ये जो लेअर आहे म्युकोसा, इट हॅज सेव्हरल इन्नेट मेकॅनिझम्स ऑफ डिफेन्स. बचाव करण्याचे अनेक यंत्रणा आपल्या श्वसन मार्गामध्ये आहे. पहिला त्यांनी दिलं बघा, द नोज प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. द इनहेल्ड पार्टिकल्स दे आर अरेस्टेड थ्रू द हेअर or held by the mucous lining of the epithelium. या ठिकाणी बघा, आपण जेव्हा श्वास घेतो, जेव्हा इन्स्पिरेशन ही क्रिया होत असते, त्यावेळेस हवेच्या सोबत जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर होत असतील ना आपल्या श्वसन मार्गामध्ये, तर ते जे इनहेल्ड पार्टिकल्स आहेत, जे श्वसनामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत, दे गेट अरेस्टेड थ्रू द हेअर. आपल्या नाकाच्या आतमध्ये आपण बघितलेलं आहे, जे पार्ट्स आहेत, 3 पार्ट्समध्ये तो नजल कॅव्हिटी डिवाईड झालेली आहे, त्याच्यामध्ये असलेले हेअर्स आहेत, ते हेअर्समध्ये ते पार्टिकल्स अरेस्ट केले जातात, ते पकडले जातात. अँड दे आर ऑल्सो हेल्ड बाय द म्युकस. नाकाच्या आतमध्ये, नजल कॅव्हिटीच्या आतमध्ये जे म्युकस लायनिंग आहे, म्युकस ग्लँड्सच्याद्वारे जे म्युकस हा पदार्थ त्या ठिकाणी तो स्त्राव निर्माण केला, त्या स्त्रावामध्ये ते सगळे पार्टिकल्स जे आहेत, डस्ट पार्टिकल्स असतील किंवा आणखीन काही फॉरेन बॉडीज असतील, तर त्या ठिकाणी त्या अरेस्ट केल्या जातात, हेल्ड केल्या जातात है ना. तर लायनिंग या ठिकाणी त्याचा अर्थ होतो अस्तर आहे. तर आपल्या जे नाकाची कॅव्हिटी आहे, नजल कॅव्हिटी, त्याच्या आतलं अस्तर जे म्युकस लायनिंगचं बनलेलं आहे, तर त्या ठिकाणी ते सगळे फॉरेन बॉडीज किंवा डस्ट पार्टिकल्स जे आहेत ते अरेस्ट केले जातात. द कफ रिफ्लेक्स, कफ म्हणजे खोकला येणे. आपल्याला जेव्हा काही फॉरेन बॉडी आतमध्ये जाते त्यावेळेस ॲटोमॅटिक खोकण्याची जी क्रिया होते ना, दॅट इज कॉल्ड ॲज कफ रिफ्लेक्स. ओके, सो कफ रिफ्लेक्स इट इज ॲन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम. हा सुद्धा शरीराला बचाव करण्याचा असा एक मार्ग आहे. सो दिस कफ रिफ्लेक्स इट इज ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द रिस्पायरेटरी ट्रॅक्ट. Sixth point is the saliva in the mouth. You know that salivary glands are there in the buccal cavity, in the throat region. Okay, so the secretion of the salivary gland, it is called as saliva. So saliva present in the mouth, it also has inhibitory effect on the microorganism. Inhibitory effect हा जो शब्द आहे ना, इनहिबिट करणे म्हणजे त्या ठिकाणी त्याची मायक्रो ऑर्गॅनिझमची ॲक्शन कमी करण्याची त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्षमता, इनहिबिट करणे. त्याला स्टिम्युलेटच्या विरुद्ध इनहिबिट असा शब्द या ठिकाणी वापरला जातो. सो इट हॅज द इनहिबिटरी इफेक्ट ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम. सेवन्थ पॉईंट इज द ॲसिडिटी ऑफ द गॅस्ट्रिक सिक्रेशन. तुम्हाला माहिती, गॅस्ट्रिक हा शब्द स्टमकसाठी वापरला जातो. आपलं जे जठर आहे, जठराच्या आतल्या लायनिंगमध्ये ज्या गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, पाचक रस तयार करणाऱ्या ज्या पाचक ग्रंथी, गॅस्ट्रिक ग्लँड्स त्याला म्हणतो, त्यांचं जे सिक्रेशन आहे तुम्हाला माहिती, त्याच्यामध्ये पेप्टिक सेल्स असतात, ते डायल्यूट HCl निर्माण करत असतात. तर डायल्यूट HCl हे सिक्रेशन आहे की ज्याच्यामुळे ॲसिडिटी असते आपल्या स्टमक एरियामध्ये. सो दॅट ॲसिडिटी प्रेझेंट इन द स्टमक ऑल्सो डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्या ठिकाणी बघा, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे है ना. तर समजा पाण्यामार्फत किंवा अन्नामार्फत जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम, काही बॅक्टेरिया वगैरे त्यांनी जर प्रवेश केला असेल आपल्या अन्ननलिकेमध्ये, तर जठरामध्ये गेल्यानंतर त्यांना मारून टाकण्यासाठी हा डायल्यूट HCl जो आहे तो वापरला जातो है ना. म्हणजे ही जी ॲसिडिटी की नाही, हे ॲसिडिटी ह्या डायल्यूट HClमुळे आहे. तर इट किल्स, इट डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम अशा अर्थाने आहे वापरलेला आहे. नाव
द नेक्स्ट वन इज द फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन. शरीराच्या बाहेर युरिन टाकतो आपण, तर इट इलिमिनेट्स द बॅक्टेरिया फ्रॉम द युरेथ्रा. तर आपल्या शरीरातून युरिनच्या द्वारेच बॅक्टेरिया जर असतील इन्फेक्शन देणारे, तर ते बॅक्टेरिया शरीराच्या बाहेर टाकले जातात. सो ऑल दिस इज अबाउट द फर्स्ट बॅरियर. ओके, now we will see about the second barrier, that is the antibacterial substances in the blood and the tissues. Here student, the most important chemical, हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं, interferons. ओके, so the interferons, these are released by the cells infected with viruses. तर ज्या सेल्सला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, व्हायरसनी त्यांच्यावर अटॅक केलेला आहे, त्या सेल्स अँड सर्टन WBC व्हाईट ब्लड सेल्स आपल्या रक्तामध्ये. तर हे दोन सेल्स आता बघा लक्षात ठेवा, व्हाईट ब्लड सेल आणि इन्फेक्टेड सेल्स, ह्या दोन सेल्समधून हा केमिकल जो रिलीज केला जातो त्याला म्हटलेला आहे इंटेरोफेरॉन. नाव धिस इंटेरोफेरॉन स्टिम्युलेट अदर सेल्स टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द व्हायरल इन्फेक्शन. तो हा जो इंटेरोफेरॉन निर्माण केला जातो तो आपल्या शरीरातील ज्या इतर पेशी आहेत की ज्यांना अजून व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं नाही, त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो काय करतो, स्टिम्युलेट करतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स इंटेरोफेरॉन प्रेझेंट इन द ब्लड अँड द टिश्यूज. ओके, सो इट प्रोटेक्ट द अदर टिश्यूज फ्रॉम द इन्फेक्शन. ओके, थर्ड बॅरियर इज सेल्युलार फॅक्टर्स इन द इनेट इम्युनिटी. आता मी तुम्हाला सांगितलं की सेल्युलार फॅक्टर्समध्ये सेल हा महत्त्वाचा भाग. तर कोणत्या सेल्स आहेत की ज्या आपल्या इम्युनिटीसाठी मदत करतात. सियर द फॅगोसायटिक सेल. तर फॅगोसायटोसिस आपण 11वीपासून बघत आहोत. फॅगोसायटोसिस म्हणजे टू इनगल्फ, ना, गिळंकृत करणे किंवा गिळण्याची जी क्रिया आहे त्याला इनगल्फिंग म्हणतात. सो फॅगोसायटिक ऑर इनगल्फिंग सेल्स दे इंजेस्ट म्हणजे गिळून टाकतात, हां, आणि डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करतात द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या शरीरामध्ये फॅगोसायटिक सेल्स आहेत, मॅक्रोफेजेस वगैरे आहेत. तर ते काय करतात, जे फॉरेन सबस्टन्सेस आहेत किंवा फॉरेन बॉडीज आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना इनगल्फ करतात, इनगल्फ करून त्यांना डिस्ट्रॉय करतात. ठीक आहे, तर हा सेल्युलर फॅक्टरचा भाग झाला. नंतर आहे दीज फॅगोसायटिक सेल्स आर ग्रुप्ड ॲज मायक्रोफेजेस अँड मॅक्रोफेजेस. तर दोन प्रकारचे फॅगोसायटिक सेल्स आहेत. थोडे लहान आकाराचे असतील ना त्याला आपण मायक्रोफेजेस म्हणू शकतो, थोडे मोठ्या आकाराचे असलेले कोणी मॅक्रोफेजेस आहेत. तर ह्या दोन सेल्स जे आहेत ते आपल्याला इनेट इम्युनिटी प्रदान करतात. ओके, नाव दीज मॅक्रो अँड मायक्रोफेजेस रिमूव्ह द फॉरेन पार्टिकल्स दॅट एंटर द बॉडी. अशा प्रकारे त्यांना गिळून टाकून फॉरेन बॉडींना ते नष्ट करतात. द किलर लिम्फोसाइट सेल्स दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन डिफेन्स अगेन्स्ट द व्हायरसेस अँड द ट्युमर्स. ओके, किलर लिम्फोसाइट सेल्स आहेत. लिम्फोसाइट्सचे सेलचे 4 वेगळे प्रकार आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचंच आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जो किलर लिम्फोसाइट आहे तो आपल्या शरीराचा बचाव करतो, व्हायरस आणि जे ट्युमर्स आहेत त्यातील पेशींना तो नष्ट करतो. चौथा जो बॅरियर आहे तो आहे फिवर आहे. सो इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन. फॉलोइंग द इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन झालं आपल्याला, मग ते कोणतंही इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, फंगल असेल, इन्फेक्शननंतर आपल्याला ताप येतो, म्हणजेच आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. त्यालाच आपण फिवर असं म्हटलेलं आहे. सो फिवर मीन्स इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन. ॲक्च्युली इट इज अ नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. हा नॅचरल आहे, नैसर्गिक रीतीने शरीराचा बचाव करण्याची ही यंत्रणा आहे. इट ॲक्सलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अँड डिस्ट्रॉय द प्रोडक्शन ऑफ इंटेरोफेरॉन. तर आपल्याला ताप येतो, कशासाठी ताप येतो नेमका, तर याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात घडणाऱ्या ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहे, आपल्या शरीरातले पूर्ण प्रोसेसेस आहेत, तर ते ॲक्सलरेट होतात म्हणजे त्यांची थोडीशी स्पीड वाढते त्या क्रियेची, आणि दे ऑल्सो डिस्ट्रॉय द इन्व्हेडिक पॅथोजन. आपल्या शरीरात ज्या रोगजंतूंनी प्रवेश केलेला आहे त्यांना नष्ट करण्याचं काम या ठिकाणी बॉडी टेम्परेचरच्या इन्क्रीजमुळे केलं जातं. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द प्रोडक्शन ऑफ इंटेरोफेरॉन. आता हा इंटेरोफेरॉन सबस्टन्स जे आताच
वरच्या पॉईंटमध्ये आपण बघितला. तर त्याची निर्मितीसुद्धा या ठिकाणी वाढते. तुम्हाला आत्ता मी सांगितलं की इंटरफेरॉन हा केमिकल इन्फेक्टेड सेल्स निर्माण करतात आणि WBC निर्माण करतात. तर त्याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं. कशासाठी? टू रिकव्हर द व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनला कव्हर करण्यासाठी, म्हणजे इन्फेक्शन कमी करण्यासाठी या ठिकाणी हा पदार्थ निर्माण केला जातो. तर ॲक्च्युली दिस इंटरफेरॉन इट इज सिक्रेटेड बाय द WBC अँड द व्हायरली इन्फेक्टेड सेल्स. यांच्यापासून जो आहे तो पदार्थ निर्माण केला जातो. ओके स्टुडंट, सो दिस इज द फोर्थ बॅरियर ऑफ द इननेट इम्युनिटी. नाव विल सी अबाउट द फिफ्थ बॅरियर आहे. फिफ्थ बॅरियरमध्ये बघा ॲक्यूट फेज प्रोटीन्स, त्याला शॉर्टमध्ये APPS असं लिहिलं जातं. लॉंग फॉर्म आहे ॲक्यूट फेज प्रोटीन. सो द इन्फेक्शन ऑन इंजुरी लीड्स टू द सडन इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन्स अँड दीज प्लाझ्मा प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज ॲक्यूट प्लाझ्मा प्रोटीन्स किंवा ॲक्यूट फेज प्रोटीन्स. हियर इन्फेक्शन ऑफ इंजुरी, इन्फेक्शन ऑन इंजुरी, आपल्याला एखादी दुखापत झाली असेल, जखम झाली असेल आणि त्याच्यावर जर पुन्हा इन्फेक्शन झालं, काही संसर्ग झाला मायक्रो ऑर्गॅनिझमचा, तर त्याच्या परिणाम म्हणून इट लीड्स टू म्हणजे त्याचा परिणाम म्हणून काय होतं, आपल्या शरीरामध्ये सडन इन्क्रीज, अचानक वृद्धी होते. कशाची? तर प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनची संख्या, त्याचं प्रमाण आहे ना, कॉन्सन्ट्रेशन, त्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढून जातं. त्यामुळे ती प्लाझ्मा हा ब्लडचा भाग आहे. ब्लडचा जो लिक्विड पार्ट असतो त्याला प्लाझ्मा म्हणतो. प्लाझ्मामध्ये असणाऱ्या प्रोटीनची संख्या वाढते. केव्हा? जेव्हा आपल्याला काय होतं, इन्फेक्शन जे होतं इंजुरीवर, त्या काळामध्ये प्लाझ्मा प्रोटीनची संख्या वाढते. सो दीज प्लाझ्मा प्रोटीन्स आर कॉल्ड एज ॲक्यूट फेज प्रोटीन. नाव दीज APPS इन्हान्स म्हणजे वृद्धी करणे, त्याला स्पीडअप करणे, असं इन्हान्स ॲक्सेलरेट करणे असाही त्याचा अर्थ होतो. दीज प्लाझ्मा प्रोटीन्स दे इन्हान्स होस्ट रेजिस्टन्स. आता होस्ट म्हणजे ज्याच्या शरीरावर हल्ला झालेला आहे व्हायरसचा किंवा बॅक्टेरियाचा, तो होस्ट झाला. समजा आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला आपण होस्ट म्हणू शकतो की नाही, किंवा आपणच होस्ट आहोत की ज्याच्यावर इन्फेक्शन झालेलं आहे तो. तर दीज फेज प्रोटीन्स इन्हान्स द होस्ट रेजिस्टन्स, आपली प्रतिकार क्षमता त्या प्रोटीन्समुळे वाढते. त्या प्रोटीन्समुळे आपली प्रतिकार क्षमता वाढते. इट प्रिव्हेंट्स द होस्ट इंजुरी, जी काही दुखापत आपल्या झाली, जखम झालेली आहे त्याच्यापासून आपला बचाव होतो. अँड इट प्रमोट्स द रिपेअर ऑफ द इन्फ्लॅमेटरी लेशन्स. आता इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येणे आणि लेशन्स म्हणजे खुणा किंवा जखमा वगैरे आहे ना. तर सूज आलेल्या ठिकाणी किंवा जे काही जखमा झाल्या असतील त्याचं रिपेअर करण्यासाठी, ओके, जे काही दुखापत आहे त्याचं रिपेअर करण्यासाठी आपल्याला ह्या प्रोटीन फेज प्रोटीन्सची त्या ठिकाणी मदत होते. सो APPS दोन काम करतात. पहिलं आहे इट इन्हान्स द होस्ट रेजिस्टन्स आणि दुसरं आहे इट प्रमोट्स द रिपेअर ऑफ द इन्फ्लॅमेटरी लेशन्स. ओके स्टुडंट, सो हिअर वी कंप्लीट द फर्स्ट पार्ट of this chapter. Now in the next period we will study about the acquired immunity. Okay student, till then goodbye.